सेकंड इनिंगच्या खेळाला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटनं परशुराम अंधेरेच्या बॅट मधून आपण पाहतोय एक चांगली दमदार सुरुवात पहिल्या बॉल वरती 4 चौकार. समर्थ कृपा लोणेरे या टीमने धावा बनवल्या त्या म्हणजे अगदी आपण पाहतोय 78 धावा 79 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि हो ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लगातारचा हा दुसरा वार बॉल बाउंड्री लाईनच्या पार चौकार. बॅटिंग केली होती त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता मात्र परशुराम अंधेरे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. हो तिसरा बॉल तिसराही बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचे 3 चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे परशाच्या बॅट मधून आणखीन एक फॅन्टॅस्टिक 4. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचा कुठेतरी आपण पाहतोय फायदा परशुराम अंधेरी उचलताना पान मिळत आहेत. लगातारचे 3 चौकार आपल्याला त्यांच्या बॅटमधून आपल्याला पान मिळाले. स्क्वेअर लेगला असेल डीप मिड विकेटला असेल त्याच वेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असेल. हो या वेळेला समोर आपण पाहतोय फिल्डर आहेत. चांगली फील्ड आपल्याला करताना पाहायला मिळतात. वैभव टेंबे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वप्न पाहिलं होतं ग्रामीण क्रिकेट करणं एक मोठा प्लॅटफॉर्म यावा आणि ती स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ वेट अँड वॉच ची पॉलिसी खूप दूरवरती पाठवलाय. जा शोधून आणा एवढ्या दूरवरती मारलाय पर पाठ मधून अनदर बिग हिट सिक्सर. देखील आपण पाहतोय होम ग्राउंड आहेत. असोसिएशनचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय याच मैदानावरती सातत्याने चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि आता सुद्धा आपण पाहतोय सुरुवात परशाने चांगली केली आहे परंतु इथून पुढे रोशनला कमबॅक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी थांबवावं लागेल आणि आता खूप सारा धावा आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये आपल्याला खर्च करताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द बोर्ड. पहिले लगातारचे 3 चौकार त्यानंतरला कुठेतरी एक डॉट बॉल आला होता परंतु 5व्या बॉल वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय परशाच्या बॅट मधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल P1 मधला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. समोर यावेळेला आपण पाहतोय आणखीन दूर व्यासपीठाला मानवंदना देणारा परशाच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका सिक्सर. कॅप्टनच्या माध्यमातून आपल्याला इथून पुढे पान मिळाला. 24 धावा धापळकावरती आपल्याला पान मिळतात जिथे 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी 24 धावा खेळपट्टीवरती आपल्याला परशाच्या बॅट मधून येताना पान मिळाले. इथून पुढे आता गोलंदाजी करत असताना टीम श्री समर्थ कृपा लोणेरे या टीमला इथून पुढे कमबॅक करावा लागेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी लोणेरे गावाला बिलॉंग करणारे रवी टेंबे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि स्टॅकिंग एंडला बॅटर कोल्हान गावाला बिलॉंग करणारे भारत वाडवल आपण पाहतोय. इंदापूर विभागामधील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडला
पुढचा बॉल, पहिला बॉल. भरत यावेळेला आपण पाहतोय भरत देखील शांत बसत नाहीये, परंतु बॉल थांबलाय आणि त्यानंतरला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पान मिळत आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. याही वेळेला भरतच्या बॅट मधून 4 चौका. इथून पुढे आता एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा अशा धावा बनत गेल्या तर मग अगदी सहजरित्या हा टार्गेटचा पाठलाग होऊ शकतो, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. हो, चांगला बॉल. या वेळेला आपण पाहतोय चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला गेलाय आणि त्यानंतरला आपण पाहतोय जास्त काही मिळत नाहीये. सिंगल आली आहे खूप वेळा नंतर, आपण मी तर म्हणेन सिंगल आली आहे. 28 धावानंतर आपण पाहतोय पहिली सिंगल ही आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळते. 29 आकड्यावरती टीमची धावसंख्या. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या वेळेला लीग फॉर्मॅटची स्पर्धा असतात त्यावेळेला महत्वाचा टप्पा म्हणजे तो ऑक्शन असतो. ज्या वेळेला तुम्ही ऑक्शन मध्ये चांगले खेळाडू घेता, एक चांगला संघ बांधता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं 50% लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जिंकता. त्यामुळे ऑक्शन हे फार इम्पॉर्टंट असतं. ओव्हर पिच बॉल समोर उडवलाय, फटका फसलाय की काय, परंतु नाही, प्रॉपर टायमिंग. बॉल हवाई सफर वरती पाठवलाय परशाच्या बॅट मधून. आणखीन एक भव्य षटकार. परशुराम अंधेरे यांचा प्रवास गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मैदानाच्या चौफेर बॅटिंग आपण पाहतोय. मागचा बॉल समोर उडवलाय, या वेळेला पाठीमागचे क्षेत्र निवडलं, फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने पाठवलं परशाच्या बॅट मधून. आणखीन एक 4. टीमची धावसंख्या धावकोवरती पाहायला मिळते 39 आणि 39 मधल्या आपण पाहतोय 8 चेंडू मध्ये 34 धावसंख्येवरती परशुराम अंधेरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. टीम जय भवानी सोनाची वाडी या टीमच्या वतीनं आघाडीला आलेला बॅटर टीमचा कॅप्टन. ओ, या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला राऊंड विकेटने आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आले आणि तो अँगल क्रिएट करत असताना बॉल बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. कुठेतरी आपण पाहतोय शांत ठेवलं, या बॉल वरती थांबवलं गेले परशुराम यांना. बघता बघता 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, त्याच्यावरती गेले शॉर्ट टर्म पुल, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल झालाय गोल, आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. करायचं होता आणि पहिल्याच 12 बॉल मध्ये आपण पाहतोय हा संघ 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 24 मध्ये जिंकण्यासाठी 34 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय सुरुवात केली आहे, एक ड्रीम स्टार्ट आपल्याला या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. म्हणजे भरत आपण पाहतोय 5 धावसंख्येवरती खेळत आहेत, म्हणजे 12 मधले 2च बॉल भरतने फेस केलेत आणि 5 धावा बनवल्या आणि 10 बॉल मध्ये आपण पाहतोय परशुराम अंधेरे 40 आकड्यावरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक आपण पाहिले शहेजाद मुकादम, त्याच वेळेला श्रेयस साळवी, एक युवा खेळाडू जो कालवण गावाला बिलॉंग करतो, त्यांच्या बॅट मधून आपल्याला काल एक अर्धशतक पाहायला मिळालं. आणि
खऱ्या अर्थानं ग्रामीण खेळाडूंनी आपण विशालभाईंनी देखील उल्लेख केला की खूप चांगला परफॉर्मन्स गेल्या 2 दिवसामध्ये दिलाय आणि त्यासाठी आपण पाहतोय 24 मध्ये 34 ची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती शंतनू उभारे. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात. भरतला माहिती आहे परशाची बॅट खऱ्या अर्थानं बोलतीये मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने. लो फुलट सुद्धा भरतने एकदम पाहतोय प्रॉपर टाइमिंग केला असता हाई बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता, परंतु भरतने पाहतोय सिंगल इथून पुढे घेतली आणि परशाला स्ट्राईक दिली आहे. 40 धाव संख्येवरती खेळतोय. 23 मध्ये 33 धाव संख्येची गरज. इथून पुढे अजून एक कमबॅक होऊ शकतो गोलंदाजी करत असताना. लो फुल टॉस, व्हॉट अ स्ट्रोक, हॉट शॉट ऑफ द डे. परशाच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका, मॅसिव्ह हिट, सिक्सर. धाव संख्येवरती बॅटिंग करतोय. कुठेही बॉल येऊ द्या तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. षटकातील पुढचा बॉल समोर, अर्धशतक कंप्लीट केलंय. या मैदानाचा राजा परशुराम अंधेरे दाखवतोय हो, आणि पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्धशतक एकदा जोरात टाळण्याचा गजर आपण करूयात. मानवंदना देऊयात त्याला आणि त्या खेळपट्टीला नमन करतोय. याच खेळपट्टीमुळे आपण पाहतोय ओळख निर्माण करून दिले संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये. परशुराम अंधेरेच्या बॅट मधून हे अर्धशतक, अभिनंदन. बाब म्हणजे एकही सिंगल किंवा डबल नाहीये, 6 षटकार आणि त्याच वेळेला 4 चौकारच्या मदतीने आपण पाहतोय तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. अर्धशतक त्याच्या नावावरती पहिल्याच मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलंय हो, या मैदानाचा राजा आहे मी. लो फुल टॉस, त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परशा आज थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका, सिक्सर. त्याच वेळेला टीमचे ओनर प्रमोदजी मस्कर साहेब यांच्या वतीने पाहतोय परशुरामसाठी या खेळीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सन्मानित करणार आहोत. टीमची धावसंख्या 64 या आकड्यावरती 64. लगातारचे 3 मोठे फटके. चौथा, 4th इन अ रो. हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि बॉल पाठवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक लगातारचा हा चौथा. वा, 14 चेंडू मध्ये आपण पाहतोय 64 धाव संख्येवरती खेळतोय. फक्त 9 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय कोलाट टाकला होता ऑन साइडला आपण पाहतोय आणि पहिली सिंगल मी तर म्हणेल परशाच्या बॅट मधून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतीये. 64 धावा झाल्या त्यानंतरला सिंगल आपल्याला इथं पाहायला मिळते, ती म्हणजे 65व्या धावे मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वा परशा, 3 षटकांचा खेळ संपलाय. इथून पुढे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये आपण पाहतोय 71 धावा बनवल्या गेल्यात. काय बॅटिंग केली आहे दोन्ही बॅटरने. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिली खूप चांगली बॅटिंग सगळ्यांच्या माध्यमातून केली गेली होती, परंतु अशी बॅटिंग आपण तर पाहिली नव्हती या स्पर्धेमध्ये. परंतु आज परशुरामने दाखवलंय.
परशुराम अंधेरे या नावाची चर्चा सातत्याने संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये असते आणि मोठमोठ्या स्पर्धा ज्या वेळेला तुम्ही खेळता त्या वेळेला तुम्हाला खूप सारा अनुभव येतो आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो एकटा बॅटिंग करतोय वन साइड हिरो प्रमाणे. लोवा फुल टॉस पुन्हा एकदा पाहतोय खूप लांब वरती परशाच्या बॅट मधून फक्त आणि फक्त 6चा पाडा. 9 क्रमांकाचा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये परशाच्या बॅट मधून आपल्याला पान मिळाला. परशुराम एअरलाइन्स तिथे पुढे आपण पाहतोय ओपनिंग केली आहे. सातत्याने हवाई सफर वरती पाठवतोय बॉलला. इथून पुढे फक्त आणि फक्त 2 धाव संख्येची गरज आहे मॅच मध्ये. 9 षटकार त्यांच्या बॅट मधून. हो एकदम पाहतोय अकू टप्प्याचा बॉल होता परंतु सिंगल दिली आहे. परशुराम देखील माहिती आहे भरतने चांगली साथ मला दिली आहे आणि शेवटची विनिंग रन त्याच्या माध्यमातून यावी त्यासाठी आपण पाहतोय स्ट्राईक. हे बॉन्डिंग दोघांचं आपल्याला खूप चांगलं पान मिळत आहेत. बेस्ट ओपनिंग पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पान मिळेल. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज. अक्षरशः डॉमिनेट केलंय समोरच्या टीमला. शेवटचा आणि सिंगल तीही आपण पाहतोय आपल्या अंदाजानं सामना फिनिश केलाय. अभिनंदन टीम जय भवानी सोनाची वाडी. पहिला सामना आपण पाहतोय वन साइड डॉमिनेट करून इथून पुढे विजयी होताना पाहायला मिळत आहेत. खूप सारे अभिनंदन परशुराम अंधेरे, खूप सारे अभिनंदन प्रमोदजी मस्कर, जय भवानी सोनाची वाडी आणि श्री समर्थ कृपा लोणेरे टीमला देऊयात पुढे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.